तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। नागपूर जिल्ह्यात रिमझिम पाऊस पडतोय आणि या पावसात खरीपाची लागवड सुरू आहे। कपाशीची लागवड करतायत काही महिला माझ्यासोबत आहे। कपाशी लागवड करताना दिसतंय, सगळ्यांकडे बियाणं आहे। मावशी काय करताय तुम्ही? शेतीच करता मी। पाऊस कसा पडतोय? पाऊस आता सुरुवात झाला आहे। हो, आतापर्यंत आम्ही खूप चिंतेत होतो पाऊस नव्हता तर आता हे लागवडीची आता सुरुवात झाली आहे। काय लावताय? सरकी लावत आहो, कपाची लागवड करत आहो। हो, कसं वाटतंय पाऊस पडतोय? छान वाटते। आता पाऊस पडते, छान वाटते, आम्हाला आनंद झाला आहे। पाऊस आला तर चांगलं वाटते। तुम्ही? आम्ही हे बारातले काम करतो। पाऊस आला काय करताय आता सध्या? हे आता हे सरकी लावत आहो। हो, पाऊस पडतोय ना चांगला? नाही आतापर्यंत नाही पडला, आता पडत आहे रिमझिम रिमझिम। आता समजा मावशी काय वाटतंय? सरकी लावताय? हो, सरकी लावतो। थोडं थोडं पाणी येते। आता येऊन राहिलं बापा, आता आला आमचं मालक बी पाहून राहिला कसं लाव। मावशी काय करताय तुम्ही? कापूस लागवड करताय? कापूस लावतो। हो, पाणी येत आहे जिमीट जिमीट, 2 दिवस झाले चालू झाला आहे पाऊस। हो, पाऊस झाला आणि शेतकरी जे आहे ते कपाशी लागवड करतात। कपाशीचं बियाणं यांच्याकडे हे बघा, हे कपाशीचं बियाणं आहे आणि ही कपाशी लागवड करतात। शेती ज्यांची शेती आहे ते पण शेतकरी आलेले आहे। दादा काय कपाशीची लागवड करताय? पाऊस चांगला होत आहे? आता साधारण पाऊस सुरू झाला आहे। 7 जून पासून पाऊसच नव्हता। काय लावताय तुम्ही मग? कपाशीच लावून आलो। आनंद आहे ना आता पाऊस येत आहे? आता आनंद वाटतो ना, जेव्हा बोंड आल्यावर तेव्हा पाहू। शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे। चिंतेचं वातावरण होतं कारण की पाऊस नव्हता, आता पाऊस पडायला लागला आणि बियाणं लागवडीची लगबग जी आहे ती या ठिकाणी शेतकऱ्यांची पाहायला मिळत आहेत। खरीप पेरणीला गती आलेली आहे। विदर्भात 50% पेक्षा जास्त खरीपाच्या पेरण्या ज्या आहे त्या पूर्ण झालेल्या आहे। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर। तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।